नमस्कार मित्रांनो, जय हिंद. आज आपण टेस्ट सिरीजला स्टार्ट करूया. खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे. फक्त आणि फक्त 10 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स मराठीमध्ये, हिंदीमध्ये, पर्याय, आन्सर आणि इम्पॉर्टंट म्हणजे नोट्स आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला डायरेक्टली गव्हर्नमेंट जॉब आणि सर्व नोटिफिकेशन पाहिजे असतील तर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल सेट करा, जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती सर्व नोटिफिकेशन येतील. पहिला क्वेश्चन आहे, पिंपल या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? पिंपल या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? एक्सप्लेन इन हिंदी, पिंपल के संस्थापक कौन है? ऑप्शन दिए हुए हैं लाला लजपत राय, राजाराम मोहन राय और आंसर है लाला लजपत राय. क्या आंसर है? लाला लजपत राय. कौन से? पिंपल वृत्तपत्र के संस्थापक कौन है? लाला लजपत राय. नोट्स देखते हैं. लाला लजपत राय जन्म दुठिंके, जांगरा तालुका, पंजाब. हे पंजाबी भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यांनी मोलाचे योगदान दिले होते. ते जहालमतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली होती. लाला लजपत राय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल बाल पाल असे म्हणतात. लाला लजपतराय यांनी लिहिलेले प्रत्येक संपादन करा. म्हणजेच की त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिली हे पण आपण नोट्समध्ये घेऊया. पहिलं म्हणजे यंग इंडिया हे एक पुस्तक लिहिलं होतं. द कलेक्ट्स ऑक्स ऑफ लाल लजपत राय, संपादक होते B.R. नंदा. लाला लजपत राय रायटिंग अँड स्पीचेस मॅगझिनी गॅरिबॉल्टी, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्र होते. आणि श्रीकृष्ण आणि त्यांची शिकवण, महान अशोक असे त्यांनी पुस्तकं लिहिली होती. आपण क्वेश्चन परत रिपीट करूया कारण हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. पिंपल या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? आणि पिंपल या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? लाला लजपत राय. आणि नोट्समध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे की त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली आणि ते जहाल मतवादी होते. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिली असा पण क्वेश्चन येईल की कोणकोणती पुस्तकं लिहिली होती, किंवा एखादं पुस्तक सांगतील आणि त्याच्यावरती क्वेश्चन येईल कोणी पुस्तक लिहिले, तर आन्सर येईल लाला लजपत राय. अशा प्रकारे आपला पूर्ण लेक्चर होईल. क्वेश्चन हिंदीमध्ये, क्वेश्चन, पर्याय, आन्सर आणि इम्पॉर्टंट म्हणजे नोट्स. तर पूर्ण लेक्चर व्यवस्थित अटेंड करा, जेणेकरून तुमचा सर्व अभ्यास कव्हर होईल. क्रिप्स मिशन भारतात केव्हा आले? एक्सप्लेन इन हिंदी, भारत में क्रिप्स मिशन कब आए? तो इसका आंसर है 1942. कधी आन्सर आहे त्याचं? 1942 रोजी आले होते. क्रिप्स मिशन हे 1942 सालच्या मार्चमध्ये ब्रिटिश सरकारने भारतात पाठवण्यात आले एक मिशन होते. सर स्टेफोर्ड क्रिप्स हे या शिष्टमंडळाचे अध्यक्ष होते. ते विन्स्टन चर्चिल यांच्या मंत्रिमंडळातील एक वरिष्ठ नेते होते. या मिशनचा उद्देश दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारताचा पूर्ण सहयोग प्राप्त करणे हा होता, परंतु हा हेतू सफल झाला नाही. क्वेश्चन परत रिपीट करूया. क्रिप्स मिशन भारतात केव्हा आले? 1942 रोजी. नेक्स्ट क्वेश्चन, रामकृष्ण मिशन या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? एक्सप्लेन इन हिंदी, रामकृष्ण मिशन की स्थापना कब हुई थी? इसका आंसर है 1897. इसके नोट्स देखते हैं. बेलूर मठ हे रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या दोन्ही संस्थांचे मुख्यालय असणारे ठिकाण आहे. या दोन्ही संस्था अध्यात्माशी संबंधित आहेत. या संस्थांची जगभरात सुमारे 173 केंद्रे आहेत. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंसांची शिकवण जनमानसांतर पोहोचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले. हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे. रामकृष्ण मिशन या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1897. आणि याच्यामध्ये पण नोट्स आहेत, ते पण व्यवस्थित वाचा. म्हणजेच की हे पहिलंच नोट्स इम्पॉर्टंट आहे. बेलूर मठ हे रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या दोन्ही संस्थांचे मुख्यालय असणारे ठिकाण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे जन्मगाव कोणते आहे? कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे जन्मगाव कोणते आहे? एक्सप्लेन इन हिंदी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड का जन्म स्थान कहाँ पर है? कर्मवीर दादासाहेब गायकवाड का जन्म स्थान कहाँ पर है? तो इसका आंसर है नासिक. आई जानते इसके नोट्स के बारे में. इनचं पूर्ण नाव
भाऊराव कृष्णराव गायकवाड उर्फ दादासाहेब गायकवाड हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकेशन पक्षाचे अध्यक्ष होते. कोणते अध्यक्ष होते? रिपब्लिकेशन पक्षाचे अध्यक्ष होते. तसेच पक्षांच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य म्हणजेच की आमदार, लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य म्हणजेच की खासदार म्हणून त्यांनी कार्य केले आहे. यांचा जन्म ऑक्टोबर 15 इसवी सन 1902 कुठे झाला होता? दिंडोरी. कुठे झाला होता? दिंडोरी. एक्सप्लेन परत करूया आपण. परत क्वेश्चन घेऊया. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे जन्मगाव कोणते? नाशिक. कोणते आहे? नाशिक. नाशिकमध्ये दिंडोरी. नेक्स्ट क्वेश्चन. सोमप्रकाश या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? सोमप्रकाश या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? सोमप्रकाश समाचार पत्रके संस्थापक कोण आहे? याचा आन्सर आहे ईश्वर विद्यासागर. काय आन्सर आहे? ईश्वर विद्यासागर. आई जानते इसके नोट्स के बारे में? ईश्वरचंद्र विद्यासागर हे थोर बंगाली विद्वान होते. तसेच ते थोर संस्कृत विद्वान होते. ते कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजचे प्रिन्सिपल होते. त्यांनी सोमप्रकाश 1858 बंगाली वृत्तपत्र काढले. मोठी कामगिरी बजावली. ईश्वरचंद्र विद्यासागर हे अनेक विद्यापारंगत होते. त्यांनी बंगाली भाषेतील लिखाणाचे सुलभीकरण करण्यास हातभार लावला. तसेच बंगाली लिपीचेही सुलभीकरण केले. परत एक्सप्लेन करूया. क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. सोमप्रकाश या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? ईश्वरचंद्र विद्यासागर. नेक्स्ट क्वेश्चन. आर्य समाज या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? एक्सप्लेन इन हिंदी. आर्य समाज का गठन कब हुआ? 1875 1875 रोजी आर्य समाजाची संघटन झाले म्हणजेच की स्थापना झाली. नोट्स बघूया, खूप इम्पॉर्टंट आहेत. आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांची स्थापवलेली एक धार्मिक पथक आहे. कोणी स्थापन केली? स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापित केलेली एक धार्मिक पथक आहे. आर्य समाजाची स्थापना कधी झाली? 10 एप्रिल 1875 रोजी मुंबईतील काकडवाडी येथे झाली. कधी झाली? 10 एप्रिल 1875 रोजी. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे झाली. हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, रिपीट करूया. आर्य समाज या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1875. आणि कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. 10 एप्रिल 1875 रोजी मुंबईमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. 1971 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये एकूण आलेले युद्ध एकूण किती दिवस चालले होते? म्हणजेच की 1971 जे भारत पाकिस्तान युद्ध झाले होते ते किती दिवस चालले? एक्सप्लेन इन हिंदी. 1971 में भारत और पाकिस्तान के बीच युद्ध कितने दिनों तक चला? याचा आन्सर आहे 11. किती दिवस चालू राहिले? 11 दिवस. आणि त्याच्यामध्ये आपला विजय झाला होता. तर खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत, हे आपण वाचूया व्यवस्थित. 1971 भारत व पाकिस्तान युद्ध दिनांक 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 1971 पर्यंत. कधी सुरू झाले? 3 डिसेंबरला आणि संपले कधी? 16 डिसेंबरला. स्थान कोणतं होतं? बांगलादेश. त्यावेळचा पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश म्हणजे त्यावेळचा पूर्व पाकिस्तान व भारत पश्चिम सीमा म्हणजेच की राजस्थान आणि पंजाब. रणनीती काय होती? भारताचा विजय झाला, त्याच्यामध्ये प्रादेशिक बदल काय काय झाला म्हणजेच की जेव्हा युद्ध झालं त्याच्यानंतर काय काय बदल झाले. बांगलादेशाची निर्मिती म्हणजे बांगलादेशाची दुसरी निर्मिती झाली. पाकिस्तानची फाळणी झाली. पश्चिम सीमेवर युद्धबंदी झाली. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. बांगलादेशाची निर्मिती झाली आणि पाकिस्तानची फाळणी झाली आणि पश्चिम सीमेवर युद्धबंदी झाली. डिसेंबर 1971 मध्ये झालेला भारत व पाकिस्तान युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. युद्धाची सुरुवात पाकिस्तानने आक्रमणाने झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन. एशियाटिक सोसायटीची या संस्थेची स्थापक कोण होते? एशियाटिक सोसायटी या संस्थेचे संस्थापक कोण होते? एशियाटिक सोसायटी के संस्थापक कौन थे? इसका आंसर है विलियम जोन्स. का आंसर आहे? विलियम जोन्स. नोट्स बघूया. एशियाटिक सोसायटी
की स्थापना 15 जनवरी सन 1784 को विलियम जोस ने कोलकाता स्थित फोर्ट विलियम में की थी। नेक्स्ट क्वेश्चन, गोपाल कृष्ण गोखले हे कोणत्या संस्थेचे संस्थापक होते? एक्सप्लेन इन हिंदी। गोपाल कृष्ण गोखले किस संगठन के संस्थापक थे? इसका आंसर है भारत सेवक समाज। क्या आंसर है? भारत सेवक समाज। फिर से मैं रिपीट करना चाहता हूँ क्वेश्चन, गोपाल कृष्ण गोखले हे कोणत्या संस्थेचे संस्थापक होते? आंसर आहे भारत सेवक समाज। इसके नोट्स देखते हैं। इनका पूरा नाम नामदर गोपाळ कृष्ण गोखले, जन्म मे 9, 1866। कुठे झाला होता जन्म? कोथरूड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र। हे भारतातील ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वतंत्र लढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यापैकी एक होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते। कोणते होते? भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते। नेक्स्ट क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट। हा क्वेश्चन शेवटचा खूप इम्पॉर्टंट आहे, नोट्स पण खूप आहे त्याचे। भारत प्रजासत्ताक म्हणून केव्हा अस्तित्वात आला? भारत गणतंत्र के रूप में कब अस्तित्व में आया? इसका आंसर है 1950, 1950 रोजी। नोट्स बघूया। भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताक दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे। याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते। भारताचे संविधान समिती 26 नोव्हेंबर इसवी सन 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी इसवी सन 1950 रोजीपासून भारतीय संविधान अंमलात आले। जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर इसवी सन 1929 रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकवून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली। पॉईंट नंबर 3, त्यांची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला। चौथा पॉईंट, या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते। 5 नंबर पॉईंट, भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदरक व्यक्त केले जाते। हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिवस आहे। या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती। हा दिवस शाळा आणि महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन भाषण आयोजित केले जाते। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोट्स पण आहेत, त्याच्यामुळे हे तुम्ही जर लिहून काढलं ना तर तुम्हाला खूप मोठा फायदा होईल। कसं आहे, जेवढं तुम्ही लिहून काढसाल तेवढं तुमच्या माइंडमध्ये लक्षात राहील। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओला। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा।